हॅलो एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वेक्टर डिफरन्शिएशन. ठीक आहे. वेक्टर डिफरन्शिएशनमध्ये पहिल्यांदा आपण बेसिक कन्सेप्ट बघून घेऊ की वेक्टर डिफरन्शिएशनच्या बेसिक कन्सेप्ट काय असतात. ठीक आहे. तर पहिल्यांदा समजून घ्या की एक वेक्टर आहे. ठीक आहे. मी त्याला नाव दिलं कॅपिटल ए. ओके. कॅपिटल ए आहे तुमचा AI प्लस किंवा असं घेऊयात की कॅपिटल ए आहे तुमचा A1I प्लस A2J प्लस A3K आणि कॅपिटल बी आहे B1I प्लस B2J प्लस B3K. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मॉड ए आणि मॉड बी काढता यायला पाहिजे. कॅपिटल मॉड ए कॅपिटल मॉड बी. तर कॅपिटल मॉड एचा फॉर्म्युला असतो की इथे जे कोइफिशियंट असतात ना त्यांचा स्क्वेअर अंडर रूट मध्ये टाकायचा आणि त्यांची ॲडिशन करायची. म्हणजे काय येणार आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. तसंच तुमचा बी काय असणार आहे B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस B3 स्क्वेअर. आणि इथे जर एखादा मायनस साईन असेल तर तो मायनस साईन पण इथे तुम्हाला काय करावं लागेल कन्सिडर करावा लागेल. मायनसचा साईन जरी पॉझिटिव्ह असला तरी तो लिहिताना मायनस साईन तिथे लिहा, त्याला ब्रॅकेट टाका मग स्क्वेअर करा. ओके. नाव नेक्स्ट वन इज की तुम्हाला मॉड ए काढला मॉड बी काढला. ठीक आहे. आता ए कॅप काढता यायला पाहिजे. काय आहे ए कॅप. आता ही जी ए कॅप आहे ए कॅप ती कशी काढायची तर त्याचा फॉर्म्युला आहे ए अपॉन मॉड ए. चला ए काय तुमचा A1I प्लस A2J प्लस A3K अपॉन अंडर रूट मध्ये A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. ठीक आहे. आता नेक्स्ट जो आहे तो आहे तुमचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे A डॉट बी. डॉट प्रॉडक्ट काय सांगतो की IJK ला जे लागून नंबर आलेले असतात त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. म्हणजे इथे काय असणार आहे A1 इंटू B1 प्लस A2 इंटू B2 प्लस A3 इंटू B3. हा झाला तुमचा डॉट प्रॉडक्ट. त्या केसमध्ये IJK तुम्हाला मेन्शन करायचे नसतात. नंतर आहे क्रॉस प्रॉडक्ट A क्रॉस B. ठीक आहे. A क्रॉस B असं काढतात डिटर्मिनंट फॉर्मॅटमध्ये काढतात IJK. इथे सगळे ए मेंबर म्हणजे इथे जो फर्स्ट मेंबर असेल त्याचे मेंबर घ्यायचे. म्हणजे कोण असणार आहे A1 A2 A3 आणि इकडे कोण असणार आहे B1 B2 B3. नंतर कन्सेप्ट जी बेसिक कन्सेप्ट आहे ती आहे तुमची अँगल बिटवीनची म्हणजे कॉस थिटा कसा फाइंड करायचा. तर कॉस थिटा बिटवीन A अँड B असं जर असेल तर असतो A डॉट B अपॉन मॉड A मॉड B. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. नंतर कॉस इकडे घेऊन तो कॉस इनवर्स होऊन जातो. ओके. अशा प्रकारे ह्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला येत असतील तर वेक्टर डिफरन्शिएशन इझिली तुम्हाला काय करता येईल सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. एक्झाम्पल बघूयात. इफ A bar is equal to 2I plus 2J plus K, B bar is equal to I minus J plus 2K and C bar is equal to I plus J minus K. First, find angle between A and B. Second, A cap find करायची आहे आणि थर्ड A क्रॉस B C काढायचा आहे तुम्हाला. सो फर्स्ट सॉल्व्ह करायला घेऊ आपण. तो आहे अँगल बिटवीन A अँड B. ठीक आहे. आता अँगलचा क्वेश्चनसाठी तुम्हाला त्यांचा डॉट प्रॉडक्ट मॉड A मॉड B लागतो. मला पण काय लागणार आहे पहिल्यांदा जे जे लागणार मी ते काढून घेते. पहिल्यांदा काय लागेल मला ए मॉड ए लागेल. मॉड ए काय येणार आहे याचा 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. ओके. बघा पहिल्याचा कोइफिशियंट 2 दुसऱ्याचा 2 आणि इथे काय आहे 1 आहे. म्हणजे ते आन्सर काय येणार आहे 4 4 1 9 अंडर रूट मध्ये 9 म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे 3. नंतर मॉड बी. मॉड बी कसा येईल 1 चा स्क्वेअर प्लस मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. आता 1 1 1 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 चा स्क्वेअर पण 1 म्हणजे 2 आणि हे 4 किती झाले 6. ठीक आहे. आता काय काढायचं आहे तुम्हाला कॉस थिटा. मग फॉर्म्युला काय कॉस थिटाचा A डॉट B अपॉन मॉड A मॉड B. डॉट प्रॉडक्ट म्हणजे काय असतो त्यांच्या कोइफिशियंटची मल्टिप्लिकेशन. म्हणजे 2 इंटू किती येणार बघा 2 इंटू किती येणार 1 प्लस
2 इंटू बघा इथे कोण आहे -1 प्लस 1 इंटू 2 अपॉन मॉड ए. मॉड ए किती आहे तुमचा 3 आणि हा किती आहे मॉड 6. +2 -2 विल बी कॅन्सल म्हणजे कॉस थिटा काय आला तुमचा 2/3√6 म्हणजे थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2/3√6. ओके, हे तुमचं फर्स्ट याचं काय झालं आन्सर झालं. फर्स्ट अँगल बिटवीन झाला आताशी. आता सेकंड काय सांगितलंय त्यांनी ए कॅप काढायला. बरोबर आहे. ए कॅपचा फॉर्म्युला आहे ए बार अपॉन मॉड ए. चला ए बार काय तुमचा 2i + 2j + k 2i + 2j + k आणि मॉड ए आपण मागच्या वेळेस काढलाय तो किती आलेला आहे 3 आलेला आहे. बघा इथे किती आलेला आहे तो 3 आलेला आहे. झाला ए कॅप पण सॉल्व्ह झाला तुमचा. आता थर्ड काय सांगितलंय त्यांनी क्रॉस प्रॉडक्ट कोणाचा ए आणि सी चा. नाही हे सेकंड आहे. आता थर्ड ए क्रॉस सी तो येईल तुमचा i j k. ए चे कोइफिशियंट 2 2 1 आणि सी चे जे कोइफिशियंट आहे ते आहे 1 1 -1. ठीक आहे. हे सॉल्व्ह करताना लक्षात घ्यायचं मी जर सांगेल तसं सॉल्व्ह करायचं प्लस मायनस प्लस ही मेथड कॉमन असते. नंतर आहे पहिला घ्या आय जेव्हा घेणार तेव्हा आयचा रो आणि कॉलम हाईड करायचा म्हणजे आन्सर काय येईल 2 1 1 -1 मायनस जे च्या वेळेस जे चा रो आणि जे चा कॉलम हाईड करायचा म्हणजे आन्सर काय येईल 2 1 1 -1 प्लस के च्या वेळेस त्याचा रो आणि कॉलम हाईड करा. सो इट विल बी 2 2 1 1. I as it is 2 into -1 -2 -1 into 1 1 minus j cross multiplication 2 into -1 -2 into -1 plus k 2 into 2 2 into 1 2 minus 2 into 1 2 म्हणजेच a क्रॉस c काय भेटला -2 -1 किती झाला -3i -2 -1 -3 मायनस प्लस 3j प्लस 0k. ओके, सो फर्स्ट आन्सर तुमचं पूर्ण सॉल्व्ह झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे तुमचा टँजंट वेक्टर आणि ऍक्सेलरेशन. त्याची बेसिक कन्सेप्ट आधी लिहून ठेवलेली आहे ती समजून घ्या काय असते. सपोज तुम्हाला आर बार दिलेला आहे xi + yj + zk तर याला जेव्हा मी डिफरन्शिएट करणार आहे तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे dr dx dy dz असं येणार आहे आणि त्याला ijk लागणार आहे. मग जेव्हा विथ रिस्पेक्ट टू टी असेल तर हे कसं लिहिणार dr/d dx/dt i dy/dt j dz/dt k आणि त्याला काय म्हणतात टँजंट म्हणतात. त्याला काय म्हणतात टँजंट. आणि यांची जेव्हा तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्याल यांचा काय घेणार सेकंड म्हणजे हा पहिला डेरिव्हेटिव्ह होता x चा हा पहिला डेरिव्हेटिव्ह x चा सेकंड डेरिव्हेटिव्ह. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर असला तर व्हेलोसिटी सेकंड डेरिव्हेटिव्ह असेल तर ऍक्सेलरेशन. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे की जो x दिलेला असतो त्याला एकदा डिफरन्शिएट करा आणि दुसऱ्यांदा पण डिफरन्शिएट करून ठेवा. पहिल्याचं आन्सर जर टाकलं तर ते असतं व्हेलॉसिटीसाठी आणि सेकंड टाकलं तर ते सगळं असतं ऍक्सेलरेशनसाठी. आणि हा क्वेश्चन येतो मेनली सिव्हिल ब्रँच आणि ENTC ब्रँच कारण त्यांना व्हेक्टर डिफरन्शिएशन आणि व्हेक्टर इंटिग्रल हे दोन वेगवेगळे युनिट आहेत. ओके चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. अ कर्व इज गिवन बाय द इक्वेशन x is equal to t square plus 1 y is equal to 40 minus 3 z is equal to 2t square minus 60. Find the angle between tangent at t is equal to 1 and t is equal to 2. ओके काय फाइंड करायला लावला आहे अँगल. मग अँगल फाइंड करण्यासाठी तुम्हाला t1 आणि t2 फाइंड करावं लागणार आहे कारण टँजंटचा फॉर्म्युला म्हणजे तुमच्या व्हेलोसिटीचा फॉर्म्युला असतो. ओके चला मग टँजंटचा फॉर्म्युला पहिल्यांदा बघूयात. टँजंट इज इक्वल टू i ∂t x प्लस j ∂t y प्लस k ∂t x y z. म्हणजे t काय येणार माझा i ∂t इथे काय तुमचा पहिला x t² प्लस 1 j ∂t y किती आहे तुमचा 40 मायनस 3 प्लस k ∂t z किती आहे
2t² मायनस 6t. ओके, बरोबर. मग आता टँजंट कसा येणार बघा, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार तुमचा 2t, t² चा डेरिव्हेटिव्ह 2t प्लस j, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4t मायनस 3 चा 4, t चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस 3 कॉन्स्टंट आहे 0. ज्याला डेरिव्हेटिव्ह येत नसेल त्यांनी माझं बेसिक लेक्चर बघायचं आहे डेरिव्हेटिव्हचं, आणि बेसिक डेरिव्हेटिव्हचं लेक्चर बघितलं का परत बेसिक ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन हे 2 लेक्चर बघून घ्यायचे जे युट्यूबला अवेलेबल आहे. ओके, नंतर प्लस k. आता बघा k च्या वेळेस याचा डेरिव्हेटिव्ह काय नाही 2 2 जा 4t पॉवर 1 ने कमी म्हणजे किती होऊन जाणार ती 1 होऊन जाणार मायनस 6t, 6t चा डेरिव्हेटिव्ह 6. म्हणजे हा टँजंटचा बेसिक फॉर्म्युला आला. आता याच्यामध्ये t ची पहिली व्हॅल्यू काय टाकणार आहे 1, म्हणजे काय येणार I 2 into 1 प्लस j 4 प्लस k 4 into 1 मायनस 6. ओके, म्हणजेच पहिला आपण घेऊयात त्याला नाव म्हणते मी t1 म्हणते नाव. तर t1 काय येईल तुमचा 2 into 1 किती आला 2, राईट. म्हणजे हा काय आला 2i प्लस 4j मायनस 2k. बघून घेऊ एकदा, बघून घ्या बघा, इथे तर काही कॅल्क्युलेशन नाही, इथे कॅल्क्युलेशन आहे तर ते किती येत आहे -2 येत आहे. ठीक आहे, आता व्हॅल्यू काय टाकायची आहे 2. ठीक आहे, म्हणजे t ॲट पॉइंट t इज इक्वल टू 2. मग काय पहिला 2t म्हणजे इथे काय येणार I 2 into 2 प्लस 4j प्लस k ला काय आहे 40 मायनस 6 म्हणजे 4 into 2 मायनस 6. बघा कॅल्क्युलेशन केल्यावर आन्सर काय येणार आहे 4i प्लस 4j आणि 8 6 गेले 2 म्हणजे 2k. हा काय आला तुमचा t2. t1 भेटला, t2 भेटला. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे अँगल. मग त्याच्यासाठी मॉड काढून घ्यावं लागतील. मॉड काय येईल तुमचा 2² 4² मायनस 2 चा स्क्वेअर. आता हे डायरेक्ट कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करायचं म्हणजे आन्सर किती येणार बघा 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 8, 8 आणि 16 किती आले √32. नंतर t2 चा मॉड, t2 चा मॉड काय येईल 4² प्लस 4² प्लस 2². 16 16 32, 32 अधिक 4 36 आणि 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 36 चा स्क्वेअर रूट काय आहे 6. ओके, सो हे झाले. आणि आता काढा फक्त काय cos θ इज इक्वल टू t1 डॉट t2 मॉड t1 मॉड t2. चला t1 डॉट t2 काय सांगतो की त्यांच्या नंबरची फक्त मल्टिप्लिकेशन करायची. सो 4 इंटू 2 इंटू 4 प्लस सेकंड कोण आहे 4 इंटू 4 प्लस तिसरा कोण आहे -2 इंटू 2. परत हे पण कॅल्सी मध्येच टाकणार तुम्ही. ज्याला कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो त्याने जास्त डोकं लावायचं नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये ते टाकून द्यायचं. बघा हा किती येणार 8, हे येणार 16 आणि हा किती येणार -4. राईट आहे. तर 12 16 मधून 4 गेले 12, 12 आणि 8 किती झाले तुमचे 20. 6√32 हे त्याचा आन्सर आहे. म्हणजे थीटा भेटेल cos इनवर्स ऑफ 26√32. याच्यात जर मिनिमाइज करायचं ठरवलं तुम्ही तर 2 ने भाग जातो म्हणजे आन्सर काय येईल cos इनवर्स ऑफ 10 3√32. ओके, कारण काय केलं मी 2 ने काय केलं त्याला मिनिमाइज केलं. 2 10 जा 20 आणि 2 3 जा 6. ओके, अशा प्रकारे हा क्वेश्चन काय झाला तुमचा सॉल्व्ह झाला आणि दिस इज द आन्सर फॉर द 5 मार्क्स. बघा किती सोपा पॅटर्न आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे तुमचा फाइंड द अँगल बिटवीन 2 टँजंट टू कर्व आर दिलेला आहे TQ प्लस 2. आता बघा I ला जो लागून आलेला असतो तो नेहमी x असतो, J ला जो लागून आलेला असतो तो नेहमी तुमचा y असतो आणि K ला लागून जो आलेला असतो तो नेहमी तुमचा काय असतो Z असतो. ठीक आहे, म्हणजे परत आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू की T इज इक्वल टू I डॅबा t x
जे डॅबा डॅबा टी वाय प्लस डॅबा इट्स के डॅबा डॅबा टी झेड एक्स वाय झेड आय ॲज इट इज डॅबा डॅबा टी. बघा इथे एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी आपल्याला टी क्यूब प्लस 2, फक्त विचारण्याची मेथड वेगळी आहे, प्लस जे डॅबा डॅबा टी हा किती आहे 40 मायनस 5 प्लस के डॅबा डॅबा टी हा किती येईल तुमचा 2t क्यूब मायनस 60. याच्यानंतर तुम्हाला सॉल्व करता येईल. तर याच्यानंतर T1 आणि T2 हा टी येईल तुमचा, T1 D2 फाइंड करा आणि काय करा थीटा फाइंड करा. दिस इज फॉर द होमवर्क. एकदम इझी पॅटर्नचा समय करून घ्या. ओके आता बघा हा आहे एक थोडासा की काय दिलं त्यात फॉर द कर्व x इज इक्वल टू टी क्यूब प्लस 1 y इज इक्वल टू टी स्क्वेअर अँड z इज इक्वल टू टी फाइंड व्हेलॉसिटी इन ऍक्सलरेशन ॲट t इज इक्वल टू 1. आता मी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत की व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ऍक्सलरेशन. तर आता जेव्हा व्हेलॉसिटी काय सांगितलं तर मी व्हेलॉसिटी काय सांगितलं तर की व्हेलॉसिटीसाठी हे जे दिलेलं असतात एक्स वाय झेड त्यांचं फर्स्ट डिफरन्सिएशन घ्यायचं आणि ऍक्सलरेशनसाठी कितवं डिफरन्सिएशन घ्यायचं सेकंड घ्यायचं. चालेल बघू आपण आधी काय करून ठेवूया डिफरन्शिएट करून ठेवूया. लेट x इज इक्वल टू टी क्यूब प्लस 1 y इज इक्वल टू टी स्क्वेअर आणि z इज इक्वल टू टी. मग पहिलं डिफरन्सिएशन काढूया. dx बाय dt काय येईल 3t स्क्वेअर, dy बाय dt काय येईल 2t आणि dz बाय dt काय येणार तुमचा t चा डेरिव्हेटिव्ह 1. लगेच डबल डिफरन्शिएट करा म्हणजे d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर तो काय येणार आहे 60, d स्क्वेअर y बाय dt स्क्वेअर किती येणार आहे 2 आणि थर्ड डिफरन्सिएशन z चं काय येणार डायरेक्टली 1 आहे, 1 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0. ठीक आहे. मग आता फाइंड करायची पहिल्यांदा व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आय डॅबा डॅबा टी एक्स प्लस जे डॅबा डॅबा टी वाय. डॅबा घ्या नाही तर डी घ्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला फक्त कुठे डिफरन्शिएट डॅबा घ्यावा लागतो जेव्हा व्हेरिएबल चेंज होतात इक्वेशन मधले एक्स वाय झेड एकत्र येतात तेव्हा. आता हा टी फॉर्मॅट मध्ये त्यामुळे तुम्ही डॅबा घेतला किंवा डी घेतला सारखंच आहे कारण व्हेरिएबल एकच आहे. टी मध्ये सगळं आहे ना तुमचं इक्वेशन. प्लस आय जे के डॅबा डॅबा टी काय घेते मी झेड. मग इथे आय ॲज इट इज बघा याचा आन्सर काय आलेला आहे 3t स्क्वेअर प्लस जे याचा आन्सर काय आलं आहे 2t प्लस के याचा आन्सर किती आलं आहे 1. मग आता व्हेलॉसिटी ॲट पॉइंट किती सांगितलंय त्यांनी t इज इक्वल टू 1. बस टी ची व्हॅल्यू काय टाकायची मला 1 टाकायची बाकी काय नाही करायचंय. म्हणजे आय 3 इंटू 1 स्क्वेअर प्लस जे 2 इंटू 1 प्लस के 1. सो आन्सर काय येणार आहे व्हेलॉसिटीचं 3i प्लस 2j प्लस के. दिस इज व्हेलॉसिटी. आता ऍक्सलरेशन आय डॅबा स्क्वेअर एक्स डॅबा टी स्क्वेअर प्लस जे डॅबा स्क्वेअर वाय डॅबा टी स्क्वेअर प्लस के डॅबा स्क्वेअर झेड डॅबा टी स्क्वेअर. आय ॲज इट इज चला डबल डिफरन्शिएट काय आलंय 60 हा किती आला आहे 2 आणि हा तर 0 आला म्हणून 0 आन्सर आहे. ॲट पॉइंट t इज इक्वल टू 1 म्हणजे आय 6 इंटू 1 प्लस 2j म्हणजे आन्सर आलं 6i प्लस 2j. हे काय आलं ऍक्सेलरेशन. बस एवढं सॉल्व करा यू गेट द 5 मार्क्स. बघा काही काही वेळेस हा पण क्वेश्चन आलेला असतो फाइंड द व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन किंवा हा जर नसेल तर याच्या ऑरला येतो फाइंड द अँगल बिटवीन. म्हणजे अँगल पण सोपं आहे ऍक्सेलरेशन पण सोपं आहे. ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी पण इझी आहे. ओके नेक्स्ट आहे सेम व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन फाइंड करायला. बघा इथे आता एक्स वाय झेड वेगवेगळे नाही दिले परत त्यांनी काय दिलं आर इज इक्वल टू असं करून दिलेलं आहे बरोबर आहे ना. मग आय ला लागून आलेला एक्स वाय ला लागून आलेला जे ला लागून आलेला वाय आणि के ला लागून आलेला झेड. म्हणजेच इथे एक्स काय भेटला मला ई रेस टू मायनस टी, वाय काय भेटला लॉग टी स्क्वेअर प्लस 1 आणि झेड काय भेटला
टॅन मायनस टॅन आहे, काय आहे तो मायनस टॅन टी आहे. ठीक आहे, मग करा डिफरन्शिएट डॅबा एक्स बाय डॅबा टी, डॅबाच घेते म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना. डॅबा बाय डॅबा एक्स बाय डॅबा टी. मग ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन काय आहे, ई रेस टू एक्स, म्हणून ई रेस टू मायनस टीचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, ई रेस टू मायनस टीच येणार आहे. पण जो एक्स्ट्राचा मेंबर आलेला असतो टीच्या बाजूला तो लिहावा लागतो. हा किती आलेला आहे -1 म्हणून -1 लिहिला. आता इथे काय येईल डॅबा वाय बाय डॅबा टी. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. मग इथे मी लिहिते बाजूला की लॉग एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे 1/x. जर मला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा तो येतो 1/f(x) अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हा पॅटर्न तुम्हाला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय येणार 1/t² + 1 अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ t² + 1. म्हणजे डॅबा वाय बाय डॅबा टी काय येणार आहे 1/t² + 1 आणि याचा आन्सर काय येणार आहे 2t, म्हणजे तो आला 2t/t² + 1. ठीक, लास्टला सॉल्व्ह करायचा तो आहे तुमचा डॅबा झेड बाय डॅबा टी. बरोबर आहे, म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे sec², म्हणजे मायनस साइन तसं sec² टी. हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आले, हे काय आले तुमचे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आले. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी मी लाईन वेगळी टाकून. ठीक आहे, हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आले. आता मला काय काढायचे सेकंड डेरिव्हेटिव्ह, म्हणजे मी याला अगेन डिफरन्शिएट करणार डॅबा स्क्वेअर एक्स डॅबा t², तो काय येणार माझा e⁻t. बघा आता हा मायनस साईन वरती पुढे घेऊन जाते e⁻t × -1 हा येणार आहे, कारण हा मायनस साईन ॲज इट इज. आणि e⁻t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e⁻t चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे e⁻t × -1 -2 वेळा येणार आहे सेकंडला. आता इथे काय करावं लागणार आहे तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड करतात तर वरती आणि खाली दोघांकडे टी ची टर्म आहे, म्हणजे तुम्हाला u/v रूल अप्लाय करावा लागणार आहे. ठीक आहे, तो रूल काय आहे v म्हणजे t² + 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v², म्हणजे डॅबा स्क्वेअर वाय बाय डॅबा t² काय येणार आहे t² + 1 राईट. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 मायनस 2t, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2t/t² + 1 चा स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय जर करायचं ठरवलं तर इथे काय येणार आहे फक्त 2t² + 1 मायनस 4t/t² + 1 चा स्क्वेअर. ओके, एवढं येणार आहे. ठीक आहे, यात थोडीशी करेक्शन करते मी. ॲट t = 0 घेऊयात, म्हणजे अजून हे काय होईल तुम्हाला क्लिअरली सिम्प्लिफाय करता येईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा तो आहे कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आता झेडचा. आता झेडचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार बघा, डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा t². हा आहे बरोबर आहे, मायनस साईन ऑलरेडी आहे आणि sec² आहे, म्हणजेच x⁻n फॉर्मॅट आला. x⁻n फॉर्मॅट का सांगतो nx(n−1). मग इथे n ची व्हॅल्यू किती आली 2, म्हणजे काय ना 2 sec t, कारण n-1 म्हणजे 2-1 किती आला 1, म्हणजे पॉवर किती आली 1. पण x च्या जागेवर कोण आला sec t, म्हणून परत त्याचा काय काढावा लागेल मला डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. x⁻n चा फॉर्म्युला मी इथे यूज केला ना, इथे लिहून ठेवते की फॉर्म्युला कोणता यूज केला आहे x⁻n चा nxn-1. that x is nothing but
सेक टी. सो तुम्हाला परत त्याचा काय काढावा लागला, डेरिव्हेटिव्ह काढावा लागला. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे तुमचा -2 सेक टी आणि सेकचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक इंटू टॅन. आन्सर आलेला आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन मध्ये काय करायची आहे, मांडणी करायची त्याची. ठीक आहे, चला पहिल्यांदा तर काय बघूयात आपण, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय आहे, आय डॅबा डॅबा टी एक्स प्लस जे डॅबा डॅबा टी वाय प्लस के डॅबा डॅबा टी झेड. आय ॲज इट इज. बघा पहिला डेरिव्हेटिव्ह काय आला आहे, मायनस ई रेस टू मायनस टी प्लस जे हा काय आला आहे 2t अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 प्लस के आणि याचा काय आलेला आहे टॅन आहे ना, म्हणजे मायनस सेक स्क्वेअर टी आलेला आहे. ठीक आहे. ॲट पॉइंट काय सांगितलंय तुम्हाला 0 म्हणजे काय येणार आय मायनस ई रेस टू 0 प्लस इथे टी मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे आन्सर काय आला याचं डायरेक्ट 0 प्लस के मायनस सेक स्क्वेअर 0. आता बघा कॉस 0 ची व्हॅल्यू ही 1 असते म्हणजे सेक स्क्वेअर जो तुमचा थीटा काढायचा आहे तो आला 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 बाय 1 किती येईल 1च येईल. हा फॉर्म्युलानुसार म्हणजे या फॉर्म्युलानुसार टाकायचं झालं, थीटा घेतलाय ना, मग थीटाच्या जागेवर 0 टाकला तर कॉस 0 1 आहे म्हणजे 1/1 किती आला 1 आला. ठीक आहे, चला बघा याचा आन्सर 1. एनिथिंग रेस टू 0 पण किती राहतो, यस एनिथिंग रेस टू 0 पण किती राहतो 1 राहतो. प्लस के आणि हा किती येईल तुमचा 1 म्हणजे -1 म्हणजे आन्सर काय आलं आय मायनस के. आय मायनस काय आलं के आलं. आता ऍक्सेलरेशनला बघूयात आपण. ऍक्सेलरेशन आय त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या. ठीक आहे, जागा परत पूर्ण आणि मला पहिला काय आहे मायनस मायनस प्लस झाला आहे म्हणजे तो काय भेटला मला ई रेस टू मायनस टी प्लस जे. जे काय भेटला बघूयात, हा 2 टी स्क्वेअर प्लस 1 मायनस 4t अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के. बघा हा काय भेटला मायनस 2 नाही आहे, हा आहे -2 सेक 2 वेळा आहे म्हणून सेक स्क्वेअर टी टॅन टी. आता इथे बघा 0 व्हॅल्यू टाकू परत ॲट टी इज इक्वल टू 0 म्हणजे आय ई रेस टू 0 प्लस जे 2 1 स्क्वेअर सो इट्स 0 2 0 स्क्वेअर प्लस 1 मायनस 4 इंटू 0 प्लस 0 स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस के 2 सेक स्क्वेअर 0 टॅन 0. आता टॅन 0 किती असतो, टॅन 0 असतो तुमचा 0 म्हणून ही टर्म गेली. एनिथिंग रेस टू 0 1 आहे म्हणजे हा आला आय. के गेला कारण का टॅन 0 किती तुमचा 1 आहे. आणि आता हा जो आहे तुमचा तो येईल टॅन 0 0 म्हणजे हा गेला, हा 1 आलेला आहे. आता हा कॅल्क्युलेट करा फक्त. तर इथे बघा 1 इंटू 2 अपॉन 1 बरोबर आहे. 2 अपॉन 1 किती आला 2 कारण हा 0च गेलेला आहे म्हणजे इथे काय आला तुमचा -2 जे.